फक्त तेल लावणे आणि केस धुणे एवढंच हेअर केअर नसतं, तर हेअर केअरसाठी खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात आणि त्याच कोणत्या आहेत अशा 10 टिप्स मी तुम्हाला सांगणार आहेत, ज्या की तुम्हाला माहिती नसतील. हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सगळे? मी मस्त आणि मजेत आहे. तर केसांच्या संदर्भातल्या खूप महत्त्वाच्या मी 10 टिप्स तुम्हाला सांगणार आहे. त्यातील पहिली टिप अशी आहे की बघा, ज्यावेळेस तुम्ही फक्त ऑइलिंग करता आणि त्याच्यावरती जर तुमचं हेअर केअर संपवत असाल आणि तुम्हाला खूप जास्त रेमेडीज करायच्या नसतील ना, तर सगळ्यात बेस्ट रेमेडी ही आहे की तुम्ही आठवड्यातून एकदा करायची आहे आणि फक्त ऑइलिंग करायचं, दुसरं काहीही नाही केलं तरी चालेल. तर फक्त या 3 वस्तू म्हणजेच जास्वंदीची फुले, मेथी दाणे आणि जवस, या 3 अशा गोष्टी आहेत की केसांच्या मुळांपासून टोकांपर्यंत केसांना हेल्दी ठेवण्यासाठी आणि प्रॉपर मेंटेन करण्यासाठी ही रेमेडी उपयुक्त आहे. त्याच्यामुळे बघा, ज्या वर्किंग वुमन्स असतील किंवा ज्यांना वेळ नाही, त्यांनी फक्त एवढी एकच रेमेडी करायची आहे. त्याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल टाकायचं आहे आणि व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल टाकायच्या आहेत. छोटे केस असतील तर एक टाकली तरी चालेल. तर ही रेमेडी एक नंबर आहे आणि सगळ्याच हेअर टाईप्सला सूट होणारी आहे. सगळ्यांचे केस खूप सुंदर होणारे आहे. तर ही तुम्ही नक्की ट्राय करा आणि ही खूप महत्त्वाची आणि पहिली माझी टिप होती. दुसरी टिप आहे ती आहे हेअर टोनरच्या संदर्भातली. तुम्ही कोणतंही हेअर टोनर बनवा, म्हणजे मेथी दाण्यांचं बनवा, जास्वंदीच्या फुलाचं बनवा, रोजमेरीचं बनवा, म्हणजे आणखीन काही वस्तूंचं, तांदळाचं असतंय, भिजलेल्या तांदळाचं, जवसाचं वगैरे वेगवेगळे टोनर आहेत मिक्स करून. तर या टोनरमध्ये ना प्रत्येक वेळी थोडेसे ड्राईड लिव्ज रोजमेरीचे टाकायचे. याच्यामुळे आपलं टोनर अजून हेल्दी होतं. केस वाढण्यासोबत केस आपले छान हेल्दी व्हायला सुद्धा मदत होते. त्याच्यामुळे ऑइलिंग नाही केलं तरी चालेल आणि तुम्ही रात्री झोपताना आणि दुसऱ्या दिवशी 2 वेळेला टोनर लावू शकता केस धुण्यापूर्वी. तिसरी टिप ना खूप महत्त्वाची आहे ॲलोवेराच्या संदर्भातली. कोरफड आपल्या केसांसाठी आणि स्किनसाठी खूप महत्त्वाचं आहे. पण या सगळ्याच गोष्टी सगळ्यांनाच माहीत नाहीत की कोरफडीमधला एक येलो लिक्विड असतं ना, ते खूप घातक असतं आणि ते निघाल्याशिवाय जे जेल ना ते एकदम हेल्दी जेल बनत नाही. तर बघा, कोणतीही रेमेडी करण्यापूर्वी तुम्हाला खूप छान असं वॉश करायचं आहे ॲलोवेरा. 1-2 तास तुम्ही पाण्यात सुद्धा ठेवू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही कोणतीही त्याची रेमेडी लावा. आपल्या केसांसाठी ती हेल्दीच असणार आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे. मग ॲलोवेराचं जेल तुम्ही ऑइलिंगपासून, तेल बनवण्यापासून, कोणत्याही रेमेडीमध्ये आणि मेहंदी बनवण्यापर्यंत पासून मेहंदी लावण्यापर्यंत सगळ्याच गोष्टींमध्ये ॲलोवेरा ॲड करू शकता. यानंतर चौथी जी टिप आहे ना, परत टोनरच्या संदर्भातलीच आहे. ज्यावेळेस तुम्ही टोनर रेडी करता, आता मी इकडे मेथी दाणे आणि रोजमेरीचं ड्राईड लिव्ज आहेत त्याचं करते. तर कोणतंही टोनर ॲड करताना त्याच्यामध्ये 2 ते 3 लवंगा टाका. तर खूप छान, ज्यावेळेस आपण टोनर लावतो ना, त्यावेळेस मसाज करतो, त्यावेळेस आपलं ब्लड सर्क्युलेशन व्हायला मदत होते आणि त्याच्यामुळे आपलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं की केस वाढायला मदत होते. त्याच्यामुळे टोनरमध्ये तुम्ही 2 ते 3 लवंगा ॲड करू शकता. खूप छान टिप आहे ही. यानंतरची 5वी टिप आहे, ज्यावेळेस तुम्ही हेअर स्पा क्रीम बनवता, कोणतीही स्पा क्रीम असू द्या, याच्यामध्ये मग तुम्ही वेगवेगळ्या वस्तू वापरलेल्या असतील, पण तांदळाच्या पिठाची प्युरी म्हणजेच पेज किंवा भिजलेल्या तांदळाची पेस्ट किंवा जवसाचं जेल टाकायचं. याच्यामुळे केसांना छान चकाकी यायला मदत होते. 6वी टिप आहे, खूप महत्त्वाची आहे. हेअर केअरमधील ना खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. तुम्ही कोणताही हेअर मास्क बनवा किंवा स्पा क्रीम बनवा, त्याच्यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी ॲड करायच्या आहेत. ती म्हणजे ऑलिव्ह ऑइल आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिटॅमिन ईच्या 2 कॅप्सूल. कारण की आपण ज्यावेळेस ऑइलिंग करतो ना, त्यावेळेस या गोष्टी करत नाही, म्हणून हेअर मास्कमध्ये या गोष्टी करायच्याच. त्याच्यामुळे हेअर मास्क चांगलं वर्क करतं आणि केस वाढायला मदत होते. यानंतरची 7वी टिप ना खूप स्कॅल्पच्या रिलेटेड आणि कोंड्या संदर्भात आहे. ज्यांच्या केसांमध्ये ना खूप जास्त डॅन्ड्रफ होतो, वारंवार कोंडा होतो, त्यांनी भिजलेल्या मेथी दाण्यांसोबत दही ॲड करून आणि याची जी पेस्ट असते ना, ती पेस्ट लावायची आहे. त्याच्यामध्ये थोडंसं एरंडेल तेल टाकून आणि याच्यामुळे केसांमधील कोंडा दूर व्हायला मदत होते. यानंतर 8वी टिप खूप महत्त्वाची आहे. ज्यांना केस आपले मेंटेन ठेवायचे आहेत, केस वाढवायचे आहेत आणि ते एकदम हेल्दी राहावेत असं वाटत असेल ना, तर त्यांनी आठवड्यातून एकदा तरी हा हेअर मास्क लावायचा आहे. याच्यामध्ये ॲलोवेरा, जास्वंदीची फुले आणि 2च वस्तू ॲड केलेल्या आहेत. तिसरी वस्तू तुम्ही मेथी दाणे भिजलेले सुद्धा ॲड करू शकता. पण या 2 वस्तू आणि त्याच्यासोबत परत ऑलिव्ह ऑइल आणि व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल, घरचं जे बनलेलं तेल आहे की नाही, तर हा हेअर मास्क एव्हरग्रीन आहे. तर या गोष्टीने तुमचे केस वाढायला नक्की मदत होईल. 9वी टिप परत मेहंदीच्या संदर्भातली आहे. ज्यांना महिन्याला मेहंदी लावायचीच नाही, मेहंदीवरती ज्यांचा विश्वासच नाही, खूप असं नाही का, ज्यांना डार्क कलर नको आहे, त्यांच्यासाठी आहे. तर या 3 गोष्टी आहेत. जो पाठीमागे हेअर मास्क बघितला तुम्ही, तर या 3ही वस्तू एकत्रितपणे वाटायच्या आहेत आणि त्याचं पूर्ण जेल काढून घ्यायचं आणि त्याच्यात कोणतीही नॅचरल मेहंदीचं थोडंसंच प्रमाण टाकायचं.
याच्यामुळे बघा केस वाढायला तर मदत होतेच, सोबत एक शाईन येते आणि हलकासा जो मेहंदीचा कलर येतो की नाही, त्याने केस आपले खूप जास्त ग्लॉसी दिसतात आणि खूप असे गुळगुळीत होतात. तर ज्यांना महिन्यातून एकदा ही मेहंदी लावायची नाही किंवा मेहंदीच लावायची नाही, त्यांनी ही छोटीशी मेहंदीची ट्रिक वापरा. यानंतरची 10वी टिप ग्रे हेअर म्हणजेच पांढऱ्या केसांच्या संदर्भातली आहे. बघा, जे महिन्याला जरी मेहंदी लावली ना, तरी सुद्धा फक्त ऑरेंज केस होतात आणि त्याला काळा रंग येत नाही. तर त्यांनी काय करायचं आहे, मेहंदी लावतानाच तुम्ही त्याच्यामध्ये इंडिगो मेहंदी मिक्स करा. त्याच्यामुळे एकाच याच्यामध्ये ना छान काळा कलर येतो आणि केस आपले मेंटेन राहतात. म्हणजे पांढरे केस जरी असले ना, तरी ते रेग्युलर वापराने मेंटेन होतात. तर अशा या 10 टिप्स होत्या. काही टिप्स तुम्हाला माहिती असतील, काही नसतील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.